झेले धरणारे झेले, ज्याला झेले त्यात मागं उपकार फेडालेत मराठ्यांचा. बरं झालं ना मराठे आणखीन वेळ हातातून गेले नाही तरच सावध झाले. दुसऱ्याच्या ताटातला खाणाऱ्यांनी आम्हाला काय शिकिता कोणाच्या ताटातला खाता म्हणून, घेऊ नका म्हणून. ज्याला दुसऱ्याच्या ताटात जाऊन खायची सवय लागली त्याने असल्या बाता नाही मारायच्या उंटावर उभा राहून. बंजारा समाजाचं आरक्षण खायचं आणि बंजारा समाजाच्या लेकराला उसं तोडायची वेळ आणली, फाशी घ्यायची वेळ आणली आणि स्वतः सगळं लाटून घेतलं. नरडीचा घोट घेतला ना त्या बंजारा समाजाच्या. त्यांनी प्रेमापोटी 5% आरक्षणातलं 2.5% आरक्षण यांना दिलं. यांनी पुरत 5% वरबडून खाल्लं त्यांचं. ही यांची नियत, हे यांचे विचार, आणि हे लोकांना सांगतात कोणाच्या ताटातलं घेऊ नका. आता ताट कळलं ना यांना राजकीय करिअरमधून उठावं लागणार आहे. तेव्हा यांच्या डोक्यातला किडा जाईन जातीवादाचा बंद होईल. तेव्हा होत नाही यांचा. आणि मराठ्यांना इथून पुढं करावं लागेल. जो जातीचा माणूस मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याला राजकारणात इथून पुढं वर येऊन द्यायचं नाही. हे मराठ्याच्या नेत्याने पण लक्षात ठेवा आणि मराठा समाजाने पण लक्षात ठेवा, दोघांनी सुद्धा.